हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 5 वाजलेले आहेत. मी उठलेली आहे रोजच्या वेळेत, म्हणजे कधी कधी लेट पण होतो, पण आज मी वेळेत उठलेली आहे. म्हणजे 5 वाजता उठलेली आहे आणि बघू शकता किचनमध्ये किती पसारा झालेला आहे. म्हणजे रात्री मी भांडी क्लीन केलेले नाहीत ना, किचन क्लीन केलेले आहे ना, कुठला पसारा आवरलेला आहे. जसं मी तुम्हाला म्हणत असते की रात्री मला कितीही लेट हो, म्हणजे 10-11ही वाजतात कधी कधी, तरी पण मी भांडे स्वच्छ करूनच झोपते. तोपर्यंत मला झोप येत नाही. पण रात्री असं झालेलं होतं ना, जेवण झालं म्हणजे काल दिवसभराचा उपवास होता माझा आणि काल घटस्थापना होती, खूप धावपळ झालेली होती. जेवण झाल्यानंतर मला कुठलीच कामं करायचं मन झालं नाही. डोकं जड आलेलं होतं आणि पाय पण खूप दुखायला लागलेले होते. तुम्ही विचारते होता की ते तुझे पाय दुखत नाहीत का नाही दुखत? मी ही एक माणूस आहे तुमच्यासारखी, माझे पण पाय दुखतात, माझं पण अंग दुखतं ही सगळी कामं करू, तरी पण आपल्याला ही कामं चुकणार नाहीत. कशी अवस्था हो, पण हे कामं आपल्याला थोडंसं लेट झालं तरी पण करायचंच असतं. तसं झालेलं रात्रभर मी किचन अशीच ठेवलेली आहे आणि आता मी एक पसारा आवरत आहे. म्हणजे कुकरमध्ये थोडाफार भात राहिले ते पण काढायचं आहे, भाजी काढायची आहे, दुर्डी सगळं मी इथंच ठेवलेलं होतं. सगळं मी उचलून किचन काउंटच्या खालच्या साईडला ठेवलेलं आहे आणि सगळे खरकटे भांडे अगोदर स्वच्छ धुवून घेते, कारण ते रात्रभर ठेवलेले आहेत, हाडकलेली पण आहेत. म्हणून एक वेळा स्वच्छ धुवून घेते आणि मग घासायला घेणार आहे. तर इकडे बघू शकता सगळ्या भांड्यातला अगोदर मी खरकटं काढून घेतलेलं आहे. म्हणजे कितीही भांडे असो, अगोदर खरकटं काढून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मगच भांडे क्लीन करायला घ्यायचे, म्हणजे झटपट होता, जास्त वेळ लागणार नाही. तर काल मी शेंगदाण्याचे लाडू पण बनवलेले होते, ते पण मिक्सरचं भांडे मी तसंच ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघून म्हणता ताई किती आळशीली, सगळं जिथल्या तिथं ठेवलेलं आहे. तर होतं ना कधी कधी, जसं ज्या दिवशी आपल्याला खूप कामाचा लोड येतो आणि त्यावेळेत आपली कामं करायचं मन होत नाही, तसं झालेलं होतं काल मला. म्हणून मी काहीच काढलेलं नाही आहे. म्हटलं आज एक दिवस असू दे, मॉर्निंगला लवकर उठून करायचं. तरी पण मी रोजच्या वेळेत 5 वाजता सुटलेली आहे. तर इकडं खालीही थोडेसे भांडे ठेवले होते, ते पण घेतलेले आहेत आणि खरकट मी काढून घेतलेलं आहे आणि इथं एक बकेट केले, त्या बकेटामध्ये मी भरलेलं आहे. तर थोड्या वेळानं नेऊन टाकून येते, म्हणजे आणखीन दिवस निघालेला नाही, म्हणजे अंधार आहे बाहेर. तर किचनची कामं आवरून घेते आणि पूर्ण घरात झाडू मारून घेते, पुसून घेते. आणि आज आहे घटस्थापनेचा दुसरा दिवस, म्हणजे आज दुसरी माळ आहे. तर ही सगळी साफसफाईची कामं लवकर आवरून घेते. आंघोळ करून पाणी भरून घेते अगोदर, मग नैवेद्य थाळी तयार करते आणि देवीची पूजा करते, आरती करते. आणि हे नवरात्रीतले 9 दिवस खूप साऱ्या ताईंचा उपवास पण असतो, पण माझा उपवास नाही आहे. मी फक्त 1.5 दिवसाचं पारणं करते. पण पूजा, आरती आणि माळ, म्हणजे माळ मी स्वास्तिकच्या फुलाचीच बनवणार आहे. असं म्हणलं जातं वेगवेगळ्या प्रकारची माळ बनवायची, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आणायचे, पण झेंडूची फुलं आहेत ते फुलारीला बसणार नाही, जड असतात खूप, त्यामुळे ते फक्त 1-2 मी मिक्स करते. परत कारळाची फुलं जे येतात ना, त्याची पण माळ बनवली जाते, म्हणजे त्याच फुलाचा मान असतो, पण ते फुलं मार्केटमध्ये भेटत नाहीत आणि आजकाल शेतामध्ये कुठं दिसत नाही आहेत. तर इकडं भांडे सगळे क्लीन केलेले आहेत, मी किचन काउंट स्वच्छ केलेलं आहे. आणि आता मी इकडं रागी काढत आहे डब्यामध्ये, म्हणजे खूप दिवस झाले रागी आणून ठेवलेले आहे. आता तुम्ही रागी म्हणत नाही, म्हणजे तुम्हाला समजणारही नाही की याला काय म्हणत आहे, मी काय म्हणत आहे आणि ह्या आहे काय. तर हे नाचणीचं पीठ आहे, हे खूप छान असतं. दीपक होता तेव्हा आणलेला आहे आणि दीपक दररोज हे मला करायला लावत होता आणि सगळ्यांना खाऊ घालत होता त्याच्यासोबत. पण दीपक गेल्यापासून आम्ही रागी बनवली नाही, तशी डब्यामध्ये म्हणजे तशीच त्या पॉकेटामध्ये ठेवलेली आहे. तर मी ते काढून घेतलं, म्हणजे काल दीपक म्हणत होता की मॉर्निंगला तुम्ही रागी बनवा, चहा बनवण्याऐवजी रागी बनवा, मग मी चांगलं असतं, म्हणजे जेवण्यासाठी कधी लेटही झाला तरी पण काही हरकत नाही आहे. ही रागी खाल्ल्यामुळे कमजोरी येत नाही, म्हणून मी आज ही रागी बनवत आहे. म्हणजे 3-4 दिवस झाला दीपक फोनवर म्हणत आहे मम्मी ते बनव, पप्पांना दे, दिनेशला दे, तू खा, बाबांना पण दे, सगळेजण मॉर्निंगला हे खाऊन घ्या. पण होत नाही, ही धावपळ चालू आहे आणि मॉर्निंगला मला साफसफाईची कामं असतात, सगळे जाणार असतात, त्यांना आवरून द्यायचं असतं, मग त्या घाईगडबडीत झालं नाही. तर म्हणलं आज लवकर उठलेले आहे, भांडे स्वच्छ झालेले आहेत आणि मी आणखीन मॉर्निंगची कामं कुठली आवरलीत. अगोदर मी रागी बनवत आहे. तर हे रागी मी कशा पद्धतीनं बनवत आहे, तर इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि रागी जे आहे ना पाण्यामध्ये अगोदर मी मिक्स करून घेतलं, म्हणजे असंच आपण गरम पाण्यात टाकलं तर गुठळ्या बनतात त्याच्या, म्हणून अशा पद्धतीने पाण्यात मिक्स केलं आणि शिजवून घेत आहे. बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार आहे, म्हणजे आणखी मी दार गेट काहीच काढलेलं नाही आहे. अगोदर मी इकडे रागीच बनवत आहे. पण काय झालं ना, रागी मी थोडीशी जास्त घेतली आणि पातेले छोटं झाले, ते एकदम थिक्क झालं, म्हणजे ज्यूस जसं बनवताना तसं बनवायचं असतं. पण थोडंसं इथं मला कन्फ्युजन झालं, रागी जास्त घातली, म्हणजे हे जे नाचणीचं पीठ आहे ते जास्त झालेलं आणि एकदम थिक्क झालं. हे दीपक म्हणत होता यामध्ये दूध टाकून, साखर टाकून खीर बनवायची, तर मी तशाच पद्धतीनं बनवत आहे. बघू शकता हे शिजत खूपच थिक झालेले आहेत. आता ह्यामध्ये मी दूध ॲड करणार आहे, थोडीशी साखर, विलायची पावडर, म्हणजे छान ही खीर बनवून तयार होते. असं नाही बनवायचं असलं ना, म्हणजे गोड कुणाला आवडतं कुणाला न आवडतं, तर तडका देऊन बनवायचं, लसूण, कढीपत्ता हे सगळं टाकून खूप छान टेस्टी रागी बनते. आणि इतकं थिक नाही बनवायचं, ज्यूस बनवायचा, याचा एक ज्यूस बनवतो ना तशाच पद्धतीनं हे बनवायचं असतं. पण आज थोडंसं कन्फ्युजन झालं.
तर असो हा दुसरा दिवस आहे. म्हणजे काल मी रागी बनवले, सगळ्यांना खायला दिलं आणि नंतर मी स्वयंपाक बनवला आणि देवीची पूजा आरती करून घेतली, नैवेद्य थाळी बनवली. पण व्हिडिओ मी बनवला नाही कारण काल माझी तब्येत खूपच बिघडलेली होती. तर मी जेवण झाल्यानंतर टॅबलेट घेऊन झोपलेली होती. नंतर व्हिडिओ वगैरे मी काहीच बनवला नाही. हा दुसरा दिवस आहे. आजचा वार शनिवार आहे. तारीख आहे 5 ऑक्टोबर आणि मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे. म्हणजे झाडणं पुसणं जी आहे पूर्ण घरची क्लिनिंगची कामं आवरलेली आहेत आणि मी आता बनवत आहे स्वयंपाक. तर अगोदर स्वयंपाकाचा नंबर आहे. म्हणजे जसं तुम्ही बघता अगोदर आंघोळ करते, सगळ्यांचं आवरून देते आणि मग मी देवीची पूजा करते. पण आज तसं झालं नाही. आज थोडंसं उठायला लेट झालेला आहे, त्यामुळे मी अगोदर वरण भात बनवलं आणि इकडे मी कढीपत्ता खूप सारा घेऊन आलेला आहे. यामध्ये 1-2 पानं खराबी आहेत, ते मी वेगळे करत आहे. जे छान पानं आहेत तेच मी अशा पद्धतीने पानं वेगळे केलेले आहेत आणि एका पॅकबंद डब्यामध्ये आपल्याला हे स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे 8 दिवस किंवा 15 दिवसही ताजं बनवून राहतं, अजिबात खराब होणार नाही ते पानं. तर मी खूप सारं घेऊन आलं आणि यामधले खराब पानंही काढलेले आहेत आणि वरण भातही बनलेला आहे. आणि मॉर्निंगला मी रागी बनवलेली होती, पण आज मी तडका देऊन बनवला. काल जसं खीर बनवली तसं नाही बनवलं. आज लसूण कढीपत्ता हे सगळं टाकून मी तडका देऊन जसं ज्यूस बनवतात ना तशाच पद्धतीने बनवलेला आहे. दिनेशला त्याच्या पप्पाला दिलेला आहे. तर ते रागीचं ज्यूस पिऊन गॅरेजला गेलेले आहेत आणि दिनेश रनिंगहून आला आणि तो पण ज्यूस पिऊन आता त्याची तयारी करत आहे. म्हणजे 8 वाजता दिनेश कॉलेजला जातो. आणि इकडे बघू शकता कढीपत्ताही पूर्णपणे मी काढून घेतलेला आहे आणि पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवत आहे. म्हणजे 10-15 दिवस हे ताजा बनवून राहील. आणि आता पुढची तयारी करूया. आणि आज आहे देवीची 3री माळ. तर सर्व ताईंना 3ऱ्या माळेच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. कालचा व्हिडिओ मिस झाला, पण आज व्हिडिओ शेअर करणार आहे. कशा पद्धतीने मी देवीची पूजा आरती करते, नैवेद्य थाळी बनवते, पूर्णपणे शेअर करणार आहे. म्हणजे विचार केला की 9 दिवस नवरात्रातले 9 दिवस पूर्णपणे मी शेअर करेन की कशा पद्धतीने मी देवीची पूजा करते, आरती करते. पण काल थोडंसं तब्येत साथ दिली नाही, त्यामुळे कालचा व्हिडिओ मिस झालेला आहे, त्याबद्दल सॉरी म्हणत आहे. तर इकडं रांगोळी पण संपलेली डब्यातली. म्हणजे सगळी साफसफाईची कामं झालेली आहेत, अंगणाची साफसफाई झालेली आहे. फक्त मला रांगोळी काढायची होती, पण आज थोडासा लेट झालेला आहे. तर म्हणलं अगोदर स्वयंपाक बनवावा, म्हणजे सगळ्यांचा नाश्ता वगैरे होईल आणि सगळी जिकडे तिकडे गेल्यानंतर मग आपल्याला दिवसभरी कामं करायची आहेत. आणि दिनेश म्हणतही असतो, जसं त्याचे पप्पा म्हणतात तसंच तो पण, की मम्मी पूर्ण दिवस आहे ना तुझ्याकडे, दिवसभरात तू दिवसभरी कामं करत राहा, आम्ही नंतर डिस्टर्ब करायला येणार नाही. मॉर्निंगलाच इतकी धावपळ होते तुझी, त्याचं चालू असतं. तर इकडे रांगोळी मी काढून घेत आहे डब्यामध्ये. म्हणजे कलरफुल रांगोळी पण संपलेली आहे आणि व्हाईट कलरची रांगोळी संपलेली आहे. तर अगोदर डब्यामध्ये रांगोळी काढून घेते आणि पिवळी, लाल, हिरवी या प्रकारच्या रांगोळ्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि पांढऱ्या कलरची काढून घेते आणि मग रांगोळी काढून घेते. आज थोडासा लेट मला झालेलाच आहे. म्हणजे कधी कधी असं होतं ना, जसं आपण विचार करतो की 4 वाजता उठायचं आणि सगळी कामं आवरायची, म्हणजे मॉर्निंगला जास्त धावपळ होणार नाही, सगळी कामं व्यवस्थित होती, भरपूर विचार करते मी. पण एक दिवस असं होतं ना, एकही काम वेळेत होईना, नुसती चिडचिड व्हायला लागते. तसंच झालेलं आहे मला, नुसती चिडचिड होत आहे कारण एकही काम वेळेत होईना आणि कामं एक्स्ट्राची खूप सारी आज वाढलेली आहेत. म्हणजे रांगोळी संपली, रांगोळी काढायला गेली त्या डब्यात रांगोळीच नाही, दुसरी कोणची कामं करायला गेली ती कामं व्यवस्थित होईना, काहीतरी सांडा लोंडा असं होतं. तसंच झालेलं होतं आज मॉर्निंगपासून. तर इकडे रांगोळी मी काढून घेतलेली आहे आणि टी टेबलवरती रांगोळीच पडलेली आहे थोडीशी. तर अगोदर मी स्वच्छ पुसून घेते. म्हणजे मॉर्निंगलाही मी पुसून घेतलेला आहे. म्हणजे टी टेबल दिवसात 3-4 वेळा पुसतच असते, कारण त्यावरती धूळ बसते, काहीतरी सांडा लोंडा होतो, काहीतरी काही होतच असतं. तर झालेलंही पुसून आता पटकन मी रांगोळी काढून घेते आणि आंघोळ करून घेते आणि मग मला देवीची पूजा आरती करायची आहे, नैवेद्य थाळी बनवायची आहे. तर वातावरण बघू शकता छान झालेलं आहे. म्हणजे पाऊस वगैरे नाही आहे. तर सगळ्या कुंड्यातल्या झाडांना पाणी दिलेलं आहे. पोर्च स्वच्छ धुवून घेतला, तरी पण चिखल दिसत आहे ना. शेरूचं काम आहे. दिनेश पण रनिंगहून आला आणि बुटाची पाय होऊन तसंच आला, पूर्ण चिखल लागलेलं होतं त्याला. तर मुलं पण लक्ष देत आहेत. म्हणजे मॉर्निंगला लवकर उठून आपण किती साफसफाई करू, परत शेरू आहे, मुलं आहेत, कोणी तर कोणी येण्यावर राहतात आणि ते चिखल होत आहे. तर दिनेशचं जेवण खाणं झालेलं आहे. यांच्यासाठी टिफिन पॅक करून दिलेला आहे. तर जाता जाता पप्पांना देऊन तो कॉलेजला जाईल. आता मी पटकन रांगोळी काढून घेते आणि हे मेन गेट ओढून घेते अगोदर, कारण तसंच चिखलाची पाय घेऊन शेरू येते आणि ते पोर्च पूर्ण खराब करून टाकलेलं आहे.
तर रांगोळी काढून झाल्यानंतर पटकन मी फुलं घेऊन येते, म्हणजे आज तसं तर लेट झालेलाच आहे. तर म्हटलं बाहेरची जी ही कामं आहेत अगोदर मी करून घेते आणि दासवाळीची फुलं मी अगोदरच आणून ठेवलेली आहे, कारण नंतर ठेवत नाही कुणी झाडाला. तर अगोदरच ते घेऊन आले. फक्त मला स्वास्तिकची फुलं आणायची आहेत, हार बनवायचा आहे. हार वगैरे मी नंतर बनवणार आहे, पण जे फुलं वगैरे तोडण्याचं काम आहे ते अगोदर मी करून घेते. तर इकडे छोटीशी कलरफुल रांगोळी मी अशा पद्धतीनं काढून घेतलेला आहे. हे कोबाना तितका व्यवस्थित नाही, म्हणजे साफ नाही आहे, थोडासा खरबड आहे, त्यामुळे कितीही कलर भरात व्यवस्थित दिसत असं दिसतं ते. तर थोडंफार भरते, कारण बिना कलरची रांगोळी ठीक वाटत नाही. तर थोडंसं भरलेलं आहे. तर झालेली आहे रांगोळी काढून. आणि जोगव्याला म्हणजे आता जोगवा मागायला येतात सगळेजण, तर मी इकडं तांदूळ भरून ठेवलेलं आहे. ज्वारी, काल मी ज्वारी भरून ठेवली होती, आज तांदूळ भरून ठेवलेला आहे. म्हणजे मी आतमध्ये माझ्या कामात व्यस्त असते आणि बाहेर जोगवा मागायला येतात आणि आवाज पण येत नाही, म्हणून मी ते भरून ठेवते, म्हणजे स्वतःहूनच घेऊन जातात. तर आता मी आंघोळ करून आलेली आहे आणि मी ही साडी घातलेली आहे, म्हणजे आज तिसरी माळ आहे, म्हणजे आजचा रंग आहे राकाडी. तर मी ही साडी घातलेली आहे आणि आता पटकन किचनमध्ये सुरुवात करूया. म्हणजे अगोदर मी स्वयंपाक पूर्ण बनवून घेते, नैवेद्य बनवून घेते, मगच पूजा करायला सुरुवात करणार आहे, कारण लेट झालेला आहे. म्हणजे टायमिंग सांगितलं तर आता मॉर्निंगचे 9 वाजलेले आहेत आणि बघू शकता खिडकीतनं ऊन पण छान आहे. म्हणजे आज खूपच ऊन आहे, गरमी पण खूप होत आहे. म्हणजे 3-4 दिवस झाला असंच आहे, गरमी खूप होत आहे. म्हणजे वातावरण एक वेगळंच झालेलं आहे. येवणीची वेळ होता थंड वातावरण, थंडगार हवा अशी असते, कुठेतरी पाऊस चालू आहे असं वाटतं. आणि यावेळीमध्ये मात्र असं वाटतं की उन्हाळा चालू आहे, खूप गरमी व्हायला लागलेली आहे. तर दूध आलेलं आहे, तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. चहा बनवून घेते आणि आज मी दुधीची भाजी बनवणार आहे. भाकरी बनवायची आहेत, म्हणजे बाबांची आंघोळ होत आहे, कारण मलाच लेट झालेला आहे आज. बाबांचं रोजचीच वेळ आहे हे. मग अगोदर मी स्वयंपाक बनवून घेते, म्हणजे त्यांचंही जेवण खाणं होईल आणि यांच्यासाठी टिफिन पॅक करायचं आहे, पण टिफिन नंतर पॅक करणार आहे. अगोदर मी देवीची पूजा आरती करून घेते. नैवेद्यामध्ये आज मी शेवायची खीर बनवणार आहे, म्हणजे आज लेट झाले ना, झटपट कुठली वस्तू बनणार तर शेवायची खीर लवकर बनते, तर शेवायची खीरच बनवणार आहे. इकडं थोडंसं दूध घेतलं, चहा बनवत ठेवते अगोदर मी, म्हणजे चहा पिल्याशिवाय डोकं काम करत नाही. तर इकडे चहा बनवत ठेवते, इकडे दूध गरम होत आहे. तोपर्यंत मी दुधी बारीक कट करून घेते. टोमॅटो आणि दुधी मिक्स भाजी बनवणार आहे, कारण दुधी थोडीशी आहे. दुधी म्हणजे 2-3 वेळा भाजी बनलेली आहे, त्यामुळे थोडीफारच आहे आता. तिकडे चहा पावडर टाकलेली आहे, साखर टाकलेली आहे, चहा उकळत राहील आणि वरण भात बनलेले. फक्त मला भाजी भाकरी हेच बनवायचं, नंतर शेवायची खीर बनवायची आहे. तर इकडे दुधी घेतलेले आहे, टोमॅटो घेतलेले आहेत, म्हणजे मिक्स भाजी बनणार आहे. तर आता पटकन भाजीची तयारी करून घेऊ. भाजी बनवायला जास्त वेळ लागणार नाही, तयारीला वेळ लागतो. तर इकडे टोमॅटो पण खूप सारे यामध्ये खराब झालेले आहेत, म्हणजे दिनेशला समजलेलं नाही आहे, त्यामुळे टोमॅटो ते व्यवस्थित आलेच नव्हते आणि 3-4 दिवस झाले ठेवलेले, त्यामुळे ते 1-2 त्यामुळे खराब झालेले. ते खराब झाले सगळे काढून टाकणार आहे, जे व्यवस्थित आहेत तेच टोमॅटो मी आता भाजीला घेणार आहे. आणि इकडे चहा पण बनलेला आहे, कपात ओतून ठेवला. चहा गार होत राहील, म्हणजे कधीही असं नाही की चहा बनवल्यानंतर मी निवांत बसून ते चहा पेईन, कारण त्यावेळेत मला घाई गडबड असते. चहा गार होतो आणि ते पूर्णच गार होतो एक वेळा, आणि तसाच मी चहा पिऊन घेते, कारण काही पर्यायच नाही. आपण चहा पीत बसलं तर या कामाला लेट होणार आहे. दुधीची साल काढून घेतलेली आहे आणि आता यावेळेत मार्केटमध्ये दुधी खूप छान कोवळे असे येत आहेत, एकदम छान असे. दुधी बघितल्यानंतर असं वाटतं की ते खायलाच घ्यावं, तशी भाजी वगैरे बनवू नये. तर बाहेर जोगव्याला आलेली होते, म्हणजे मी ज्वारी तांदूळ घेता ठेवलेला आहे, पण ओला जोगवा मागणारे आलेले होते त्या ताई. तर त्यांना मी साखर वाढलेली आहे आणि दूध ठेवलेलं होतं गॅसवर, त्यामुळे धावपळीने आलेली आहे. कारण जेव्हाही मी माझी नजर इकडं तिकडं असली ना, ते दूध उतू जायचं काम करतं, म्हणून मी पळत आलेली आहे. पण दूध आणखीन गरम होण्यामध्ये जाई उतू वगैरे गेलेलं नाही आहे. तर आता इथंच थांबलेली आहे मी. दुधी कटकी करायची, म्हणजे भाजीची तयारी करायची आहे मला, आणि इकडे दुधाकडे माझं लक्ष आहे. बघू शकता दूध गरम झालेलं आहे आणि उतूही जात होतं. तर मी आज वेळेत गॅस बंद केलेला आहे, आज दूध उतू जाऊ दिलेलं नाही आहे. आणि इकडे दुधी पण मी अशा पद्धतीने बारीक फोडी करून घेतलेले आहेत. आणि टोमॅटो जे खराब झालेले होते ते मी काढून टाकलेले आहेत. आणि हे जे 2-3 टोमॅटो आहेत ना, ते पण असे आहेत, एकदम डाग दिसत आहेत, पण जे चांगलं आहे तितकंच मी घेणार आहे. म्हणजे टोमॅटो यावेळेस व्यवस्थित लागलेलेच नाहीत. दिनेश म्हणतो टोमॅटो यावेळेस महागी झालेले आहेत आणि ते व्यवस्थित येत नाहीत मार्केटमध्ये. तर इकडे जितकं चांगलं आहे तितकंच मी घेतलेलं आहे, बाकीचं सगळं मी काढून टाकलेलं आहे.
यामधला एक टोमॅटो चांगला आहे तर ते काढून ठेवला मी. बाकीचे सगळे मी इकडं बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत, म्हणजे जास्त प्रमाणात भाजी बनवली तीही खपणार नाही, कारण वरणी बनलेलं आहे म्हणून भाजी मी थोडीशीच बनवत आहे. तर इकडे दुधी आणि टोमॅटो दोन्हीही मी बारीक कट करून घेतलेला आहे. तुम्ही म्हणत होता की ताई भाजीला म्हणजे नवरात्रामध्ये कांदा लसूण खायचा नसतो, तर तुमचं बरोबर आहे, कांदा लसूण खायचा नसतो म्हणून मी फक्त लसूण टाकत आहे. कांदा स्किप केलेला आहे. कांदा नवरात्रमध्ये मी भाजीला कुणीही टाकलेला नाही, फक्त लसूण टाकत आहे. आपण लसूण नाही टाकायचं ना तर हिरवी मिरची आणि आलं याचा पण तडका देऊ शकतो, भाजी छान बनते. पण मी थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची वाटण करूनच भाजी बनवणार आहे. तर अगोदर मी चहा घेते. तर या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला. तर चहा पिऊन झालेला आहे आणि दूध पण गरम झालेलं आहे. आता पटकन भाजी बनवून घेऊ. इकडं कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आणि तोपर्यंत मी कॅटलीमध्ये तेल काढून घेते. म्हणजे ही कॅटली भरून तेल काढलेली होती मोठी मी, पण त्यामधलं तेल मी देवीसाठी एक बॉटल भरून काढलं आणि ह्या छोट्या कॅटलीमध्ये थोडंसं काढून घेतलेलं आहे. तर त्या कॅटलीमधलं तेल मी नंतर काढणार आहे, जसा वेळ भेटला तसा. म्हणजे मोठ्या डब्यामध्ये जे तेल असतं ना ते मला व्यवस्थित छोट्या कॅटलीत काढता येत नाही, त्यामुळे मी त्या मोठ्या कॅटलीत काढते. आणि ती मोठी कॅटली इथं बसत नाही किचनवरती, म्हणजे खिडकीत बसत नाही, म्हणून त्या आणखीन एक छोटी मी त्यामध्येच ती कॅटली केलेली आहे. म्हणजे असंच तेलाचं काम त्याच्यातलं त्याच्यात चालू होतं. तर छोट्या कॅटलीमध्ये तेल काढून घेतलं आणि कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. म्हणजे मॉर्निंगला थोडासा लेट का झाला, मला मोहरी फटकायची होती. आज दळण पण करायचं, इतकी कामं मला आज आहेत ना, विचार करूनच हे होत आहे. पण त्या अगोदर मी स्वयंपाक बनवते आणि देवीची पूजा करून घेते. मग बघूया नंतर ही कामं आता आज झाली तर आज करणार आहे, नाहीतरी उद्याच्याला करणार आहे. कारण कधी कधी असं होतं ना की लेट उठलो ना एकही काम आपलं वेळेत होईना आणि दिवसमध्ये म्हणजे वेळ कसा जातो कळत नाही आहे त्यावेळी. तर असं होऊनच माझी खूप सारी कामं पेंडिंग होतात. म्हणजे ज्या दिवशी लेट होणार त्या दिवशी विचार करते की आता हे काम असू दे उद्या करूया, असा विचार मी करते. तर इकडे मी कसा तडका देत आहे. हिरवी मिरची आणि 1-2-3 पाकळ्या लसूण मी ठेचून घेतला. मोहरी जिरं टाकलं, नंतर मी ते ठेचलेलं लसूण आणि कढीपत्ता टाकलेला आहे, परतून घेतलं. नंतर मी यामध्ये सुके मसाले टाकले, जसं लाल मिरची पावडर थोडीशी टाकली आहे कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, हळदी पावडर टाकली, धना पावडर टाकलेली आहे, परतून घेतलं. मसाले व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये मी दुधीच्या फोडी टाकलेल्या आहेत. अशा पद्धतीने भाजी बनवली. आपली रेग्युलर भाजी खूप छान टेस्टी बनते, जसं धाबा स्टाईल खूप छान बनते. तर दुधी टाकली, मी परतून घेतले, थोडा वेळ ठेवलं आणि तोपर्यंत मी इकडे आता शेंगदाण्याचं कूट आणि मिठाचे डबे वगैरे म्हणजे जे हे मसाल्याचे डबे ते मी तिकडे ठेवलेले अलमारीमध्ये ते घेतलेले आहेत. आणि आणखीन इकडं मी भाजी व्यवस्थित इकडे परतून घेत आहे. म्हणजे आणखीन मी यामध्ये टोमॅटो वगैरे टाकलेलं नाही आहे, फक्त दुधीच्या फोडी टाकलेल्या आहेत आणि परतून घेतलेले, म्हणजे फोडणीचा टेस्ट यामध्ये खूप छान येतो. नंतर टाकलेली इकडे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आणि छान परतून घेऊया. आता टाकूया टोमॅटो आणि छान परतून घेऊ. चवीपुरतं मीठ आणि थोडासा मसाला टाकून भाजी झाकून ठेवते. म्हणजे थोडंसं पाणी टाकणार आहे, रसा भाजी बनवणार आहे, जशी लप्त भाजी असते ना तशा पद्धतीने बनवणार आहे. खूप छान टेस्टी भाजी बनवून तयार होते. म्हणजे दररोज आपल्याला टेन्शन येतं ना टिफिनला काय भाजी बनवून द्यायची, टिफिनला काय द्यायचं, दररोज आपल्याला टेन्शन राहत होते. तर अशा पद्धतीने आपण दुधीची टोमॅटोची मिक्स भाजी बनवू शकता किंवा दोडक्याची टोमॅटोची मिक्स भाजी बनवू शकता. खूप छान टेस्टी भाजी बनवून तयार होते. म्हणजे अगोदर मसाले व्यवस्थित तळून घ्यायचे, म्हणजे भाजून घ्यायचे. मसाला व्यवस्थित भाजला गेला तर भाजीला टेस्ट खूप छान येतो. टोमॅटो टाकून मी थोडा वेळ परतून घेतलेला आहे. आता टाकूया यामध्ये पाणी, म्हणजे 1 ते 2 वाटी मी पाणी टाकणार आहे, जास्त नाही, म्हणजे लप्त भाजी बनवणार आहे. पाणी टाकलं, मिक्स केलेलं व्यवस्थित आणि कमी गॅसवरती भाजी झाकून ठेवलेली आहे. जोपर्यंत भाजी शिजत आहे तोपर्यंत मी इकडं हे जे पसारा झालेला ते आवरून घेऊया. म्हणजे चॉपिंग बोर्ड वगैरे सगळं मी व्यवस्थित पुसून ठेवते. सुऱ्या आहेत, परत हे शिलाईचं आहे, सगळंच मी पुसून ठेवलेलं आहे. म्हणजे संग ही काम करत गेली तर जास्त काम नंतर आपल्याला होत नाही. म्हणजे भांड्यामध्ये सगळं जमा केलं ना खूप सारे भांडी होतात, म्हणून संग ते व्यवस्थित पुसून मी ठेवलेलं आहे. आणि इकडचा पसारा काढून घेतला आणि किचन काउंटर कामं करून घेते, कारण आता मला भाकरी बनवायची आहेत. इकडे भाजीला एक वेळा परतून घेतलं आणि तिकडच्या काउंटर भाजी बनत राहील. इकडे तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते आणि खलबतमध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे, कारण लसूण वाटलेलं आहे ते, तर नंतर धुवून घेणार आहे. तुम्ही म्हणत होता की हे किचनवरती लाल पेंट का आहे, काय ते लाल पट्टा काय आहे, तर मी ते पेंट केलेलं आहे. कारण तिथं 2 फरशी जेंट केलेली आहे, तर आम्ही व्हाईट सिमेंट लावलेलं होतं, ते ठीक वाटत नव्हतं, मी वरती लाल पेंट केलेलं आहे, ते पण जात आहे आता.
तर कशा पद्धतीने मी देवीची पूजा आरती केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथं एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.